पद्धतीनं मुंडेवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं फिल्डिंगसाठी. 4 ओव्हरची मॅच. व्यासपीठ एंडकडून कंपल्सरी फर्स्ट ओव्हर टाकावी लागेल. 2 ओव्हर कंटिन्यू असतील व्यासपीठ एंडकडून आणि त्याचप्रमाणे साईड स्क्रीन एंडकडून 2 ओव्हर कंटिन्यू असेल. असा 4 षटकांचा सामना असेल. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच. तिसऱ्या रात्रीला आपण सुरुवात करतोय. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा. गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊयात. या आजच्या रात्रीचा खेळ देखील सुखरूपरित्या पार पाडू हीच गणरायाच्या चरणी आपण आशा आकांक्षा व्यक्त करून मैदानाच्या आतमध्ये बोलूयात. सुनील बॉलिंग मार्क वरती आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जुम्मापट्टी बी संघाची रोहन आणि सुनील, रोहन आणि जयेश मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरची आहे मॅच. प्रथम रात्रीमध्ये नवनिर्माण सेना लोणावळा संघ सुपर 6 मध्ये पोहोचलाय. कालच्या रात्रीमध्ये परंदवाडी संघ SK11 परंदवाडी संघ सुपर 6 मध्ये जाऊन पोहोचलाय आणि आजच्या रात्रीला खऱ्या अर्थाने होती आहे सुरुवात. जयेश ऑन स्ट्राइक, सुनील बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल इथून येतोय निर्धाव. पॉवर प्ले नंबर 1. पहिलाच बॉल निर्धाव येत असताना आजच्या रात्रीमध्ये सुनील बॉलिंग मार्क वरती. वन्स अगेन नेक्स्ट बॉल. रनअप मध्ये अडथळा स्वतःहून थांबलाय गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. डेड बॉलचा इशारा पंचांचा. एका बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या अजूनही उभारलेले नाहीये प्रथम बॅटिंग करत असताना जुम्मापट्टी बी संघानं. दुसराच बॉल स्लॉट मध्ये फटका चांगला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि इथून मात्र कॅच ड्रॉप. झेल सोडला. इथून धाब्याचा श्री गणेश होतो या दुहेरीनं 2च्या मदतीनं धावसंख्या 2 या अंकावरती. 2 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 2. सुनील पहिले 2 बॉल चांगल्या रीतीनं हाताळत असताना टॉस जिंकलाय मुंडेवाडी टीमनं आणि त्याचा फायदा घेणं फार गरजेचं आहे. पॉवर प्ले मध्ये सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. फुल टॉस बॉल वॅकंट एरिया, क्षेत्ररक्षक नाहीये. स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका निघालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आजच्या रात्रीतील पहिला दर्जेदार चौकार. सहा धावा आहेत धावफलकावरती.
खोलात टाकला बॉल, फटका चांगला आहे. ड्राईव्ह करत असताना बॉल ऑन साईडला, काऊ कॉर्नर झोनमध्ये एक रन तर कंप्लीट केले. थोडासा वाईड थ्रो आणि इथून मात्र एफर्ट चांगले दिलेत बॅटरनं स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये पोहोचण्यासाठी. पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय सुखरूपरित्या. 2 धावा मिळत आहेत तिथून. 2च्या मदतीने धावसंख्या 8 ही अंकावर. 4 बॉलचा इथून खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 8. प्रत्येक ओव्हरसाठी 5 मिनिटाचा अवधी, अर्थातच 3 षटक 15 मिनिटाच्या कालावधीमध्ये संपणं गरजेचं आहे. अन्यथा ओव्हर नंबर 4 मध्ये तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. शिस्तबद्ध पद्धतीने हे सामने आपण पाहता या स्पर्धेमध्ये. आणि त्याच पद्धतीने इथून निर्धाव चेंडू येत असताना धावसंख्या 8 ही अंकावरती स्थिर राहील. अंतिम हा शेवटचा बॉल बाकी आहे. पॉवर प्ले नंबर 1 मधील सुनीलच्या गोलंदाजीतील आणखी एक अप्रतिम बॉल पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पंच सांगतायत षटक संपलंय. फर्स्ट ओव्हर कंप्लीट ऑफ दिस मॅच. स्कोर कार्ड धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 8 ह्या धावसंख्येवरती. रवी आलाय बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चौकार आपण पाहिला आणि तिथून सिंगल डबलला जास्त प्राधान्य देताना दिसला जुम्मा पठ्ठिया संघ. रवी बॉलिंग मार्कवरती. रवीचं षटक. पहिल्या ओव्हरमध्ये सुनीलने एक चांगली सुरुवात करून दिली. पहिलाच बॉल रवीचा उडवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून चाललाय साइड स्क्रीनला. धडक देत चाललाय बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पिच बॉल पहिल्याच बॉलमध्ये या मॅचमध्ये रवीचं स्वागत केलं. 6 धावसंख्येनं बॅटर रोहनच्या बॅटमधून हा मोठा षटकार. धीम्या गतीचा बॉल ऑफस्टिकची लाईन आता योग्यरीतीने हाताळत असताना शरीरापासून हा बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. पहिलाच बॉल स्लॉटमध्ये होता. इथून थोडं लाईनमध्ये चेंजेस करत असताना बॉलिंग मार्कवरती रवी कमबॅक करावं लागेल. पहिल्याच बॉलमध्ये षटकार येतो ना त्यावेळी याचं बॉलिंग मार्कवरती थोडं प्रेशर असतं. दुसऱ्या बॉलमध्ये थोडा कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय रवीनं. रवीचा बॉल पुन्हा अक्रॉस द बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता. फटका इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. ऑन साईडला फटका खेचायचा होता. लाईन चांगली आहे बॉलवरती. निर्धाव चेंडू लगातारचा दुसरा बॉल निर्धाव येतोय. पहिल्याच बॉलमध्ये षटकार आल्यानंतर या 2 बॉलमध्ये कमबॅक करत असताना रवीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. धावसंख्या थांबली आहे ती 14 अंकावरती. बॉल नंबर 4 अप्रतिम. पहिल्याच बॉलमध्ये षटकाराला असं वाटलं होतं प्रेशर दबाव असेल गोलंदाजी मार्कवरती, परंतु 3 बॉल काय योग्य रीतीनं हाताळलेत बॉलिंग ट्रॅकवरती रवी या गोलंदाजानं. हेच तर करावं लागतं क्रिकेटमध्ये. न खचता न डगमगता कमबॅक करावाच लागतो आणि त्या कमबॅकाचं उत्तर दिलंय खऱ्या अर्थानं रवीनं. स्लॉटमध्ये हा बॉल. तीच चुकी केली गोलंदाजानं. फलंदाज होता रेडी. पाठवलाय बॉल मिडल ऑफ द बॅट होत असताना समालोचन कक्षेला सलामी देणारा हा येतोय दर्जेदार षटकार. पहिल्याच बॉलमध्ये
तशाच पद्धतीची लाईन होती आणि त्याचा फायदा घेतला फलंदाजानं. पुन्हा कमबॅक केलं. टोटल 4 निर्धाव बॉल आल्या खऱ्या अर्थाने या षटकामध्ये आणि 4ही बॉल मी तर म्हणाल एकाच टप्प्यावरती होते, एकाच लाईनवरती होते आणि त्या फलंदाजाला समज नाही, पण स्लॉटमधील बॉल योग्य त्या रीतीनं प्लॉटमध्ये पाठवले फलंदाजानं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 20 या धावसंख्येवरती. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस टीम जुमापट्टी डी संघाला या मॅचमध्ये आपण खेळत असताना पाहत आहे. टोटल 2 षटकार आणि 4 निर्धाव बॉल. हे सर क्रिकेट आहे. गोलंदाजांना खऱ्या अर्थानं शेवटच्या क्षणापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळावी लागते, कारण प्रत्येक बॉल त्यांचा लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचा असतो. 2 बॉल खराब फेकले खऱ्या अर्थानं गोलंदाजी मार्कवरती रवीनं, परंतु 4 बॉल चांगले टाकून सुद्धा दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 12. याच पद्धतीनं आता आपण 2 षटकांमध्ये 20 ओव्हर नंबर 3 मध्ये पाहताय. प्रकाश 20 धाबा आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. प्रकाश साईड स्क्रीन एंड कडून अखूट टप्प्याचा बॉल हुक करत असताना क्षेत्ररक्षक गजुबाच्या आकांतानं प्रयत्न करतोय, परंतु बॉलला मिळाली आहे लांबी, मिळाली आहे रुंदी, बॉल होते छूम अंतर, डीप फाईन लेग मध्ये येतोय हा मोठा षटकार. करत जयेशच्या बॅटमधून हा षटकार. धावसंख्या 26. दुसऱ्या षटकामध्ये देखील पहिल्याच बॉलमध्ये षटकार, तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील पहिल्याच बॉलमध्ये षटकार. कमबॅक करेल का गोलंदाजी मार्कवरती आता प्रकाश, यावरती देखील लक्ष. सुरुवात फार दमदार झाली या षटकाची देखील. 26 धावा आहे धावफलकावर. चांगला बॉल गुडलँडच्या स्पॉटवरती हा बॉल हिट केलाय. इलिबट चांगल्या रीतीनं केलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा बॉल निर्धावाच्या साह्यानं. धावसंख्या जाऊन पोचले 26 या अंकावरती. कालच्या दिवसामध्ये धावा डिफेंड देखील होत होत्या आणि धावा चेस देखील. 37 धावा अगदी सहजरित्या कालच्या मॅचमध्ये पहिल्या चेस झाल्या आणि 39 धावा वाचवल्या गेल्या. 45 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. खोलात टाकण्याचा प्रयत्न आहे. हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, पकडले झेल. पहिला बॅटरचा इथून संपतो खेळ. जयेश हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे. शकतात आता इथूनही, परंतु जो ब्रेक थ्रू लागलाय ना तिथून थोडा आता धावसंख्येला कमबॅक देऊ शकतो फिल्डिंग करणारा जुमापट्टी बी संघाच्या अगेन्स्ट मुंडेवाडी बी संघ. इथून मात्र धावा रोखण्याचं काम करावं लागेल. सुरेश 11 मुंडेवाडी बी. लगातारचा दुसरा धक्का. मोमेंटम कॅरी केलंय गोलंदाजानं आणि इथून मात्र आल्या पावली माघारी परतत असताना आणखी एक धक्का लागत असताना जुमापट्टी डी संघाचा रामदास इथून चाललाय माघारी.
प्लॅटफॉर्म सेट केला मित्र म्हणेल सलामीच्या फलंदाजाने आणि इथून मधला डाव सावरण्यासाठी सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं गरजेचं आहे आणि अशा अवस्थेमध्ये येणारा प्रत्येक फलंदाज चुकी करतोय. रामदासने देखील तीच चुकी केली. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन. आखूड टप्प्याचा बॉल फटका टॅप करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये प्रोटेक्शन अवेलेबल. बॉल उचलतोय क्षेत्ररक्षक तोपर्यंत मिळते ते सिंगल. हेच सर आहे क्रिकेटमध्ये जिथून सुरुवात भन्नाट रीतीने मिळाली आणि तिथून थोडं मोमेंटम पुढे नेण्यासाठी सिंगल डबलला देखील तितकंच प्राधान्य देणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये केवळ 6 धाबा 4 धाब्यांसाठी महत्त्वाच्या नाही आहेत तर इथे सिंगल डबलला देखील जास्त प्राधान्य देणं गरजेचं आहे. सचिननं चांगलं काम केलं आहे. आल्या स्ट्राईक रोटेशनचं काम तो सेट होतोय कारण नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज सेट आहे आणि त्याच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं आता या मॅचचं भवितव्य देणं फार गरजेचं आहे. आखूड टप्प्याचा बॉल रायझिंग डिलिव्हरी घेत असताना पंच सांगतायत दिशा खराब या बॉलवरती. इट्स अ वाईट बॉल. एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. धाव फलकावरती जाऊन पोहोचते ती धाव संख्या 28 या अंकावरती. 28 धावा धाव फलकावर. प्रथम सत्राचा तुम्ही खेळ पाहताय मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. सुरेश 11 मुंडेवाडी संघाची गोलंदाजी आपण पाहताय. आखूड टप्प्याचा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वेगन आलाय. जजमेंट चांगली आहे. इथून मात्र दुसऱ्या अटेम्प्टला कॅच ड्रॉप. हाताला खऱ्या अर्थानं स्पर्श करून बॉल जमिनीला दान होत असताना इथून कॅच ड्रॉप. रन मिळाले या बॉलवरती 2-2च्या मदतीनं धावसंख्या 30 ऑन बॉलिंग मार्कवरती. जिगरी ग्रुप अध्यक्ष आदरणीय अंकुशजी ठोंबरे यांच्या वतीनं देखील विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचा कॅश प्राईज. चांगला बॉल. पहिलाच बॉल टॅप करत असताना इथून लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सहजरित्या रन मिळते या बॉलवरती. एक डेथचे षटक. या षटकामध्ये प्रामुख्यानं आपण हाणामारी होताना पाहिली आहे फलंदाजांकडून परंतु पहिला बॉल योग्य टप्प्यावरती हाताळलाय बॉलिंग मार्कवरती संदीपनं. विकेटची हालचाल त्याला देखील माहिती आहे. मागील 3 षटक तो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये राहिला. आता बॉलिंग मार्कवरती संदीपला आपण पाहताय. आता बॉलिंग मार्कवरती संदीपला आपण पाहताय. बॉल नंबर 2 डेथ ओव्हरमधील. पडल्यानंतर बॉल खालीच राहिला. पॅडवरती आदळलाय बॉल. फ्लिपर टाईपनं पंचांकडे लाऊडली अपील होती. निर्धाव चेंडू आहे. पंच सांगत असताना फलंदाज नॉट आऊट. अंतिम क्षणी आणि अंतिम षटकात येणारा निर्धाव बॉल फार महत्त्वपूर्ण आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी आणि अशा अवस्थेत फार चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आत संदीप हा गोलंदाज. बॉल नंबर 3 घेऊन तयार साईड स्क्रीन कडून. संदीपचा बॉल. आखूड टप्प्याचा बॉल. पुलचा फटका फसलाय. फटका क्षेत्ररक्षक आहे. पकडले कॅच मिड विकेट मध्ये. आणखी एक पकडलाय खेळ. इथून मात्र बॅटरचा संपतोय खेळ. 1 मोर विकेट डाऊन. कम ऑन डीजे. मध्ये आक्रमणाच्या नादामध्ये आणखी एक बॅटर पवेलियन मध्ये पोहोचतोय. 3 बॉलमध्ये केवळ एकच धाव आली. संदीपचा बॉल. विकाससाठी बॉल. फटका प्रतिमे. इथून मात्र निघालाय बॉल. लॉंग स्टॉप मध्ये येतोय हा चौकार. धाव संख्या 4 धाव्यानं जाऊन पोहोचते ती 22च्या स्वरूपामध्ये. त्याच 22च्या स्वरूपामध्ये 4 धावा. धाव संख्या 35 या अंकावर. दोन बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक. 35 धावा. स्वतःच्या पॉलिसीमध्ये चांगली फिल्डिंग. इथून मात्र आणखी एक बॅटर रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. आता अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये मुलगाव आणि त्यांच्या विरोधात जामरुक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये लगेच या. 3 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. मुलगाव आणि त्यांच्या विरोधात
जामरुंग. बोथ कॅप्टन्स लगेच आपण टॉस करण्यासाठी आहे. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे अगोदरच तुम्हाला कॉल केलाय. शेवटचा बॉल खोलात टाकला यारकर. भन्नाट वेग होता या बॉलवरती. निर्धाव चेंडू आला आहे. पंच सांगत असताना पहिलं सत्र संपलंय. धाव फलकाचा आपण विचार केला तर धावसंख्या थांबली आहे ती 35 या धावसंख्येवरती. आता येणारे 24 बॉल. सलामीची जोडी आपण रवी आणि त्याचबरोबरीने सुनील ही सलामीची जोडी रवाना झाली आहे सुरेश 11 मुंडेवाडी या संघाकडून. तर गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये पापलबचं षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दीपकला आपण पाहतोय, ज्याच्या कांद्यावरती जबाबदारी दिली आहे. 2 षटके तट्या सर्कलच्या बाहेर तैनात केले. एक लॉंगन तयार केलाय, एक काऊ कॉर्नरला तयार केलाय. ही फील्ड पूजा आपण पाहतोय, परंतु त्याच्यावरती दाखवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थकी अशी आता गोलंदाजी करावी लागेल दीपक यांना. परंतु स्ट्राईक एंडला आपण बॅट्समन पाहतोय रवी, नॉन स्ट्राईक एंडला सुनील आपण पाहतोय. खरोखर ह्या दोन संघांची मात्र ही लढत आपल्याला पाहायला मिळती आहे. पहिला चेंडू खराब चेंडू होता, अतिशय खराब चेंडू पाहायला मिळता. आउटसाइड ऑफ स्टंप पंच सांगतायत हा जमिनीला समांतर केले पंचांनी आणि सांगितलं की ह्या अवंतर धावेने मात्र श्री गणेशा अकाउंट मात्र ओपन केला जाईल टीम सुरेश 11 मुंडेवाडी टीमचा. पहिल्या चेंडूने मात्र आपण मात्र स्वागत केलं सुभाष चेंडूच्या माराने. हा देखील त्याच चेंडू पाहतो आपण त्या क्षेत्रामध्ये ती दिशा ती आपण पाहतोय रवी मात्र बाद झालेत 2 धावसंख्येवरती. हा देखील आउटसाइड ऑफ स्टंप तिसरा चेंडू पाहायला मिळते. खराब ही दिशा आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, गोलंदाजाला थोडंसं दिशेपासून भरकवण्याचं काम चालू आहे मैदानामध्ये. अद्यापर्यंत पाहायला गेलं तर 3 धावा धावफलकावरती 36 धावसंख्येचा टार्गेट डिपेंड करायचं आहे ते जुम्मापट्टी डी संघाला आणि त्याच्यावरती वारंवार चुका मात्र होताना पाहायला मिळत आहेत. हा देखील समोर चेंडू कव्हरला उडवलाय. दीपेक्षा कव्हरला चेंडू चाललाय दंदन करत. चेंडू मध्ये आणि क्षेत्रक्षामध्ये लागलेली शर्यत आणि त्याच्यामध्ये शेवटच्या क्षणाला चेंडूने सीमारेषा ओलांडली आणि इथे मिळतील त्या 4 धावा सुरेश 11 मुंडेवाडी या टीमला. हा देखील आपण पाहतोय पॉईंटच्या डोक्यावरून हा देखील चेंडू काढलाय. फक्त काम क्षेत्ररक्षकाचं पण धावतायत पलतायत, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे आणि ही ते देखील मिळतील त्या 4 धावा सुरेश 11 मुंडेवाडी या टीमला. आणि 4 धाव संख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली 11 वरती. अक्षरशः चांगली बॅटिंग आपण पाहतोय टीम सुरेश 11 मुंडेवाडी या टीमची, कारण की पॉवर प्ले षटक आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 38 सर्कलच्या बाहेर चेंडू उडवायचा तेच काम संदीप हा बॅट्समन आपण पाहतोय. अजून एक चौकार आला तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज अंकुजी ठोंबरे साहेबांकडून पाहतोय आपण. जिगरी ग्रुपचे सर्व आहेत आणि हे ते मात्र ब्लॉकल चेंडू समोर चेंडू मिड ऑफला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देत आहेत. एकच सिंगल मैदानामध्ये कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जे बक्षीस लागलं होतं त्याच्यावरती पाणी पेरायचं काम केलं गोलंदाजाने असंच म्हणावं लागेल. आता ओव्हर क्रमांक 1 मैदानामध्ये चालू आहे आतापर्यंत आणि 12 धावा धाव फलकावरती 36चा पाठला करायचा आहे टीम सुरेश 11 मुंडेवाडी संघाला. हा देखील ऑन साईडला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का?
थोडंसं फंबल पाहायला मिळत आहे, परंतु शेवटच्या क्षणाला स्टॉप देखील चेंडू केला आहे आणि थेशावरती मिळत आहेत त्या 2 धाबा. ओव्हर क्रमांक 1 चालू असताना आपण पाहतोय 14 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. या ओव्हरमध्ये आले एकूण तब्बल 3 सुबार चेंडू, 3 अभ्यंतर धावसंख्येचं षटक अजून एक्स्ट्राचं फेकावं लागणार होतं आणि आता मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू. आपण पहिल्या ओव्हरचा पॉवर प्लेचा षटकाचा, परंतु 14 धाव फलकावरती. हा देखील ऑन साईडला झेलची नामी संधी झाली होती. क्षेत्रक्षेत्र साचपडले, थोडेसे फंबल झालं होतं कारण की त्यांच्या शरीरावरती चेंडू आदळला होता, परंतु शेवटच्या क्षणाला एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धाव फलकावरती. आपण पाहतोय पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकाचा आपण विचार केला तर 15 धावफलकावरती. हॅलो, पहिल्या ओव्हरचा इथे खेळ समाप्त झाला आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावफलकावरती लावल्या त्या सुरेश 11 मुंडेवाडी टीमने. आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये रामदासला इन्व्हाइट केलंय. आता पापरचं षटक संपल्यानंतर निर्बंध हटवलं गेलं. आता रामदास 2 क्रमांक ओव्हरमध्ये. उलटा चेंडू होता, फक्त ह्या चेंडूवरती दिशा द्यायचं होतं फलंदाज सुनीलला, परंतु बाटान बॉलचा संपर्क नाहीये. आता इथून ज्या धावसंख्येचा आलेख आहे त्या धावसंख्येच्या अलकाला रोख लावायचा जुमापटी डी संघाला, कारण की जर आपलं अस्तित्व कायम टिकवायचं असेल तर ही धावसंख्या डिपेंड करावी लागेल. परंतु ज्या अनुषंगाने ज्या ढंगाने सुरेश 11 मुंडेवाडी संघ खेळतोय, हा देखील पंचारा इशारा नो चेंडूचा आणि ही ते चेंडूचा थर्ड मानला, म्हणजे बोनसच्या स्वरूपामध्ये या धावसंख्या ॲड देखील केल्या जातील, म्हणजे 4+1 अशा 5 धाव फलकावरती जॉईन देखील होताना आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 20 या अंकावरती. हा देखील बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच पाहायला मिळतोय आणि ही ते देखील क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून टप्पा घेत चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर आल्या त्या 4 धावा. ठोक डीजे आता. चेक. हॅलो, चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 24 या धावसंख्येवरती 36चा पाठलाग करायचा आहे. 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम सुरेश 11 मुंडेवाडी टीमला आणि अद्यापर्यंत 24 धाव फलकावरती. ही तर देखील सुरेख फटका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होते, जालं भिनलं होतं गोलंदाजाने, पण तो जाल्यामध्ये सहजरित्या फलंदाज देखील सापडला होता, परंतु शेवटच्या क्षणाला आपल्याला पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर 1 धावसंख्येमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 25 या धावसंख्येवरती. 25 धाव फलकावरती लागल्या जात आहे टीम सुरेश 11 मुंडेवाडी या टीमच्या. हा देखील लावडली अपील पंचांकडे पाहू शकाल आपण. पंचांनी बोटवरती गेलं आकाशाकडे आणि पंचांनी सांगितलं की बॅटची लिडिंग एज घेतली आहे आणि विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर सुरेश 11 मुंडेवाडी टीमचा. आता ठोक डीजे.
की संदीप या फलंदाजाचे आपण पाहू शकाल ज्याच्या बॅटमधून चांगले फटके पाहायला मिळते, 2 चौकार पाहायला मिळाले. तो संदीप आता मैदानाच्या बाहेर आला. आता नवीन बॅट्समन एंटर मैदानामध्ये प्रकाश आपण पाहतोय ज्यांच्यावरती 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला खेळपट्टीवरती आणि 26 धावा धावफलकावरती. म्हणजे अजून पाहायला गेलं 10 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम सुरेश मुंडेवाडी संघाला. जिगरी ग्रुपचे सल्लागार जगनजी ठोंबरे साहेबांकडून पहिलंच बक्षीस लागलं होतं. जर मुंडेवाडी संघ जिंकला तर 500 रुपयाचं कॅश प्राईज. इथं देखील ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता मोठा फटका, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. इथं देखील आले आहे ती निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील बैठक शॉट पाहायला मिळतो आपल्याला. क्षेत्ररक्षक पोहोचतील का, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 1 बाउन्स टप्पा अडवण्यात यश आलंय. परंतु इथे 2 धावसंख्या पूर्ण देखील गेली आहे आणि आता ओव्हरफेकी देखील पाहायला मिळते. चेंडू चाललाय धनधन करत पुन्हा एकदा. इथे 3 धावा पूर्ण देखील पाहायला मिळत आहेत आणि शेवटच्या क्षणाला देखील पूर्ण होत असताना म्हणजे चौकार अडवण्यामध्ये यश आलं. परंतु ओव्हरफेकीमुळं इथे तब्बल 4 धावा पंच, 1 रन शॉट म्हणजे 3च धावा, म्हणजे 3 धावसंख्येचं स्कोर कार्डवरती ॲड होईल. 2 ओव्हरचा इथे खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 वरती. धन्यवाद डीजे. त्याचबरोबरीने ग्रुप ग्रामपंचायत बीड बुद्रुकचे सदस्य होते बंटी दादा कदम यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती आणि या देव माणूस चषकामध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. पहिल्या 2 षटकांचा इथे खेळ संपला गौरव. आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 15 धावा, त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 13 धावा. टोटल धावा धावफलकावरती 28. म्हणजे आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी धावसंख्येची गरज असेल. आपण पाहतोय की ज्यांच्या नावाने ही स्पर्धा, ज्यांनी या स्पर्धेमध्ये खूप मोलाचं योगदान दिलंय ते जिगरी ग्रुपचे सर्व आपण पाहतोय अंकुशदादा ठोंबरे यांच्याकडून देखील कॅश प्राईज लागलं आहे. आणि त्याचबरोबर जिगरी ग्रुपचे सल्लागार जगनजी ठोंबरे साहेबांकडून देखील कॅश प्राईज लागलं आहे. तब्बल दोन्ही मान्यवरांकडून मात्र या टीमला जर मुंडेवाडी संघ जिंकला तर रोख रक्कम अंकुशदादा ठोंबरे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज आणि जगनदादा ठोंबरे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळेल. जर मुंडेवाडी संघ इथे विजय संघ झाला तर पहिला सामना खूप बक्षांची खैरात आपण पाहतोय. परंतु इथे खराब चेंडू पाहायला मिळतो, अतिशय खराब चेंडू. या चेंडूला वरती आली ती सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 वरती. बशा अजूनही पाहायला गेलं तर उर्वरित 11 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच वक्रतुंड जांभरुंग आणि त्याचबरोबर मुलगाव. वक्रतुंड जांभरुंग टीमचा करदार उपस्थित आहे, मुलगाव टीमचा करदार आपण. चला आणि इथे मात्र फटका दर्जेदार आहे. चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, इथे फेकून दिलाय सुनीलच्या बॅटमधून कडा प्रहार, षटकार. धन्यवाद डीजे. इथे आला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली 35. आता 1 धावसंख्येची गरज असेल आणि सुनील सुनील याचा विचार केला आपण तर तब्बल 8 चेंडू 18 धावसंख्येवरती सुनील वैयक्तिक खेळी करतायत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. हा देखील आणि पंचांचा इशारा आला आहे
हा चेंडू वाईड आहे, म्हणजे आपण तर दाबेने सामना मात्र फिनिश झाला. 36 धावसंख्येचं लक्ष होतं आणि ते सहजरित्या पार देखील केलंय. आणि अंकुशदादा ठोंबरे, जगनदादा ठोंबरे यांचं कॅश प्राईज देखील जिंकलंय ते सुरेश 11 मुंडेवाडी. हा संघाने मात्र पहिला सामना विजय संपादन केला आहे. तत्पूर्वी विनंती असेल, वक्रतुंड जांभरूक टीमचा कर्णधार उपस्थित आहे, तत्पूर्वी मुलगाव टीमच्या कर्णधार आपण इन्व्हाइट करतोय. आपण लगेचच नाणेफेकीच्या कबुलासाठी आपण टॉस बॉक्समध्ये यावं. या सामन्याचा मान तो मॅच. तर या सामन्याचा मान तो मॅच ज्याने पहिलं पावर प्लेचं षटक फेकलं, अवघ्या 8 धावा खर्च केल्या आणि बॅटिंग करत असताना 8 चेंडू 18 धावसंख्येची इनिंग साकारली, तो सुनील ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला सुनील आपण यावं टॉस बॉक्समध्ये, आपण मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित केलं जाईल. तर आपण पाहू शकाल बंटी दादा कदम यांना, जगनजी ठोंबरे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभास्य मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मंचासमोर यावं. चला आपण या सुनील, ज्याने 1 षटक 8 धावा खर्च करत 8 चेंडूमध्ये 18 धावा केल्या आणि आपल्या संघाला पहिला विजय संपादन करून दिला. तर विनंती असेल